जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। दासबोध ग्रंथ कोणी वाचावा या संदर्भात बाकीचे इतर ग्रंथ आहेत, त्यामध्ये त्या ग्रंथांचे वाचन केल्यानंतर विशिष्ट प्रकारची फलश्रुती प्राप्त होते असे नमूद केलेले असते. परंतु या ग्रंथराज दासबोधमध्ये अशी कुठेही फलश्रुती नमूद केलेली नाही. परंतु दासबोध ग्रंथ वाचल्यानंतर साधकाला आत्मज्ञानाची प्राप्ती होते आणि आत्मज्ञानाची काही अंशी प्राप्ती झाली तरी सुद्धा संसाराची सर्व सुखे प्राप्त होतात. म्हणून कोणत्याही वयोगटातील मनुष्याने दासबोधाचे वाचन जरूर करावे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये त्याने कसे वागावे, कसे वागू नये याबाबत यथायोग्य मार्गदर्शन लाभेलच असे नाही. तेव्हा श्री समर्थांचा हा दासबोध ग्रंथ जसे एखाद्या लहान त्याच्या बोटाला धरून चालावयास शिकवले जाते, तद्वत लहानांपासून थोरांपर्यंत दासबोध या ग्रंथामध्ये मनुष्य प्राण्याने कसे वागावे याचे विवरण यथायोग्य पद्धतीने मार्गदर्शनपर केलेले आहे. या दासबोध ग्रंथामध्ये मनुष्याच्या संगतीचे महत्त्व सुद्धा नमूद केलेले आहे. समर्थ रामदास स्वामी आपण प्रभू रामचंद्राचे दास आहे असे नमूद करतात. त्यामुळे या ग्रंथाचे नाव दासबोध असे ठेवण्यात आलेले आहे. एकंदरीत सर्व वयोगटातील माणसांनी हा दासबोध ग्रंथ वाचावा आणि आपल्या आयुष्याचे कल्याण करावे. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.